वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी आता दाखल झालेले आहेत। वैयक्तिक कारणास्तव शिंदे 4 दिवस दरेगावात असल्याचं म्हटलं जात आहे। पण शिंदे अचानक गावी गेल्यामुळे शिंदे नाराज झालेत का, अशी ही चर्चा होतीये। पहा, एकीकडे पालकमंत्री पदासंदर्भात तिढा निर्माण झालेला आहे, नाराजी नाट्य रंगताना दिसतंय। या कारणास्तव रायगड आणि नाशिक इथल्या पालकमंत्री पदाला स्थगिती देखील देण्यात आलेली आहे। एकीकडे अशा सगळ्या घटना घडत असताना तिथं उपमुख्यमंत्र्यांचं अचानक दरेगावी जाणं हे अर्थातच चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते साताऱ्याला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे। इम्तियाज, उपमुख्यमंत्र्यांचा हा सहज दौरा की पार्श्वभूमी नाराजीची? नक्कीच रघवी, साताऱ्यातल्या काल सायंकाळी 5च्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातल्या त्यांच्या दरेगावी आले आहेत। अचानक हा दौरा असल्यामुळे संपूर्ण साताऱ्यातल्या जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची देखील पूर्णतः त्या ठिकाणी धांदल उडाली। नेमकं एकनाथ शिंदे 4 दिवसापूर्वीच साताऱ्यातल्या त्यांच्या दरेगावी होते आणि अचानक पुन्हा लगेच ते दरेगावी का परततायत याबाबत आता मोठ्या चर्चेला उधाण आलं होतं। दरम्यान राज्यामध्ये पालकमंत्री पदाच्या या सगळ्या चर्चेतूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दरेगावी 5 वाजता दाखल झाले होते। कुठेही मोठा त्या ठिकाणी लवाजमा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। अगदी मोजके अधिकारी, पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल हेलिकॉप्टरने 5 ते 5:15च्या दरम्यान दाखल झाल्यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी घरामध्ये गेले। उपस्थित काही माध्यम प्रतिनिधी देखील तिथं कोणीच नव्हते आणि दरम्यानच्या काळामध्ये भरत गोगावले आणि त्याचबरोबर दादा भुसे हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक असतानाच रायगडमध्ये आणि नाशिकमध्ये जे महायुतीमध्ये जे संपूर्णतः एकमेकाच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालं, त्या वातावरणाची संपूर्ण इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री यांच्यावर पडलेला होता आणि त्यामुळे काल रात्री जी सूत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून त्या ठिकाणी चालवली, त्यामुळे तात्काळ महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या पालकमंत्री पद ही रद्द करावी लागली। आता दरम्यान आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार भरत गोगावले आणि दादा भुसे हे कदाचित आज दरेगावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची शक्यता आहे। अच्छा इम्तियाज, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या घडीला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी अतिशय महत्त्वाची खरं तर बातमी दिलेली आहे। आज भरत गोगावले आणि दादा भुसे दरेगावात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी। इम्तियाज, जर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जर आपण पाहिलं, थोडंसं पार्श्वभूमी आपण घेऊया। तेव्हा देखील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जेव्हा तिढा सुटत नव्हता, वारंवार बैठका होत होत्या, उपमुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात जेव्हा चर्चा होत होती किंवा मग मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा, तेव्हा सुद्धा उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे दरेगावी गेलेले होते। त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारचा सगळा तिढा सुटल्याचं महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलेलं होतं। आज जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा पुन्हा निर्माण झालेला आहे, त्यावेळी मात्र एकनाथ शिंदे दरेगावात पोहोचतायत। त्यामुळे अर्थातच सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। आज काही दरेगावात जसं तुम्ही म्हणताय दादा भुसे आणि भरत गोगावले हे भेट घेणार आहेत, त्या अनुषंगाने इतरही काही घडामोडींना वेग येणार आहे का दरेगावात, की केवळ वैयक्तिक दौरा असेल? राजकारणातला या एक घटनाक्रम लक्षात घ्या। ज्यावेळी एकत्रितच ही महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे दरम्यान एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार हे एकत्रित होते, त्यावेळी देखील ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फारकत घ्यायची होती, त्यावेळी देखील एकनाथ शिंदे हे दरेगावातच आले होते। दरेगावामध्ये आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगळं होण्याचा जो निर्णय घेतला होता तो दरेगावातूनच तिथून सुरुवात झाला होता। काही दिवसासाठी दरेगावात त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते। त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणामध्ये ज्या कलाटण्या मिळाल्या तिथून सुरुवात झाली। पुन्हा महायुतीचं राज्य येण्याच्या आधीच निवडणुका झाल्या। निवडणुकीच्या होण्याच्या आधीच जागा वाटप ज्यावेळी होती की कुणाला किती जागा, त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आले होते आणि दरेगावात आल्यानंतरच बऱ्यापैकी राजकारणातल्या त्या ठिकाणी त्या काय स्ट्रॅटेजी ठरल्या।
म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीचे भूकंप घडत असतील अगदी किंवा वेगळं काहीतरी घडवायचं असतं, त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळी दरेगावात येतात त्यावेळी राजकारणातल्या महाराष्ट्रातला एक ट्विस्ट निर्माण होतो. अगदी अगदी दरम्यानच्या काळात काल देखील एकनाथ शिंदे हे त्यामुळे आता ट्विस्ट तर निर्माण झालाय इम्तियाज. आता हा ट्विस्ट सुटतो का, हा तिढा सुटतो का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.